स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना नमस्कार. आज आपण गणित बुद्धिमत्ता या विषयामधील सरासरी या प्रकरणावर आधारित काही उदाहरणं पाहणार आहोत. तर यामधील पहिला जो प्रकार आहे तो आपण पाहूया. पहिलं उदाहरण आहे, 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 35 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? आणि यासाठी 4 पर्याय दिलेले आहे. तर आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने ट्रिक्सनुसार आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. आणि ह्यासाठी आपण आधी लक्षात घ्यायचं आहे की त्यांनी असं म्हटलेलं आहे की 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 35 आहे. आणि उदाहरणामध्ये दिलेली ही जी सरासरी असते, ही सरासरी मधली संख्या आपण समजायची. इथे आपण ही दिलेली सरासरी लिहून घ्यायची. आणि इथे म्हटलेलं आहे की 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी, 4 संख्या म्हटलेल्या आहेत. आपण ही जी संख्या आहे ही 35 ही संख्या समसंख्या नाही आहे, विषम संख्या आहे. त्यामुळे आपण ह्या संख्येला मधली संख्या समजणार आहोत. आणि आजूबाजूला आपण प्रत्येकी 2-2 संख्या मांडून घेणार आहोत. आणि 2 या ठिकाणी 4 म्हटले आहेत, त्यामुळे 2 संख्या आपण दिलेल्या सरासरीच्या आधी लिहिणार आहोत आणि 2 संख्या दिलेल्या सरासरीच्या नंतर लिहिणार आहोत. तर 35 पेक्षा लहान असणारी पहिली समसंख्या आणि समसंख्या म्हटलेलं आहे, त्यामुळे आपल्याला ही 35 विषम संख्या आहे. जरी सरासरी दिलेली असली तरी सुद्धा आपल्याला समसंख्या घ्यायची आहे 35च्या आधीची. 35च्या आधी 34 ही एक समसंख्या आहे आणि 34च्या आधी 32 ही समसंख्या आहे. त्यानंतर 35 नंतर येणारी पहिली समसंख्या कुठली आहे, तर ती आहे 36. आणि 36 नंतर येणारी समसंख्या आहे 38. अशा प्रकारे ह्या 4 संख्या आपल्या मांडून झालेल्या आहेत. आणि पुढे म्हटलेलं आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? तर आता इथे आपल्याला लक्षात येते आहे की सगळ्यात लहान संख्या म्हणजे ही 32 आहे. आणि म्हणून दिलेल्या पर्यायापैकी पर्याय क्रमांक 1, 32 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या संख्या मांडू शकतो. आणि यामधल्या लहान किंवा मोठी संख्या आपल्याला शोधायला सांगितलं तर ती अशा प्रकारे आपण शोधू शकतो. आपण अशाच प्रकारे आणखी दुसरं उदाहरण पाहणार आहोत. पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी 47 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आता इथे विषम संख्या म्हटलेलं आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 47 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? इथे सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे संख्या मांडून घ्यायची आहे. दिलेली जी सरासरी असते ती मध्यभागी मांडायची नेहमीच. आणि लक्षात घ्यायचं की 47 ही संख्या सुद्धा एक विषम संख्या आहे, त्यामुळे आपण ह्या संख्येला सुद्धा दिलेल्या बाकी ज्या संख्या आपण लिहिणार आहोत त्यामध्ये ही संख्या सुद्धा आपण गृहीत धरणार आहोत. त्यामुळे आपल्याला जरी 5 संख्या म्हटलेलं असलं, 5 क्रमवार संख्या विषम संख्या म्हटलेलं असलं तरी सुद्धा आपण एकूण 4च संख्या लिहिणार आहोत, कारण की ही दिलेली जी सरासरी आहे ही एक विषम संख्याच आहे. त्यामुळे आपण ह्या संख्येला सुद्धा गृहीत धरणार आहोत. आणि म्हणून आजूबाजूला आपण प्रत्येकी 2-2 म्हणजे एकूण 4च संख्या आपण शोधणार आहोत. आता 47 आधी येणारी पहिली विषम संख्या कुठली आहे, ती म्हणजे 45. आणि 45च्या आधी येणारी पहिली विषम संख्या 43 ही आहे. 47 नंतर येणारी विषम संख्या 49 आणि 49 नंतर 51. अशा प्रकारे ह्या एकूण सगळ्या 5 संख्या झालेल्या आहे, कारण की 47 ही सुद्धा एक विषम संख्या आहे. हे आपण इथे लक्षात घ्यायचं आहे. आता तर त्यापैकी आपण जर या सगळ्यांची बेरीज करून याची जर आपण सरासरी काढली तर ती सरासरी सुद्धा अर्थातच 47च येणार आहे. आपण ह्या अचूक संख्या शोधलेल्या आहेत. अशा प्रकारे आपण ह्या संख्या ज्या आहेत त्या शोधून काढू शकतो सरासरी मध्यभागी लिहून. आणि दिलेली सरासरी जर इथे सांगितल्याप्रमाणे जर विषम संख्याच असेल तर मग आपण त्या संख्येला सुद्धा गृहीत धरायचं. किंवा इथे दिलेली संख्या सरासरी ही समसंख्या असेल आणि आपल्याला इतर क्रमवार संख्या सुद्धा समसंख्याच म्हटलेलं असेल तर सुद्धा आपण त्या
संख्येला इथे मध्यभागी लिहून त्या संख्येला सुद्धा आपण गृहीत धरायचं आणि इथे 5 म्हटलं असेल तर आपण आजूबाजूला प्रत्येकी 2-2 संख्या घ्यायच्या, किंवा इथे 8 म्हटलं असेल तर आपण आजूबाजूला मिळून प्रत्येकी एकूण 7च संख्या आपण सगळ्या घ्यायच्या. तर अशा प्रकारे हे मांडून आपण घेतलेले आहेत. पुढे म्हटलेलं आहे की त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती. आता अर्थातच आपल्याला लक्षात येते की सगळ्यात मोठी संख्या म्हणजे ही शेवटची संख्या असते आणि 51. तर 51 ही मोठी संख्या आहे आणि म्हणून दिलेल्या पर्यायापैकी पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. अशा प्रकारे आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि अतिशय कमी वेळामध्ये सरासरीवर आधारित जी उदाहरणं आहेत ती सोडवू शकतो. आपण आणखी पुढील उदाहरण पाहणार आहोत. तर इथे एक प्रश्न म्हटलेला आहे की 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 36 आहे. 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 36 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान संख्या ही सर्वात मोठ्या संख्येच्या किती पट आहे. हे उदाहरण सुद्धा अतिशय सोपं आहे आणि आपण अतिशय सोप्या पद्धतीने हे उदाहरण लक्षात घेणार आहोत. तर आपल्याला इथे सुद्धा ज्या संख्या आहेत त्या संख्या आधी शोधून घ्यायची आहे. सरासरी म्हणजे मध्यभागी आपण लिहून घ्यायची आहे आणि सरासरी सुद्धा ही एक समसंख्याच आहे, त्यामुळे या संख्येला सुद्धा आपण गृहीत धरणार आहोत. आजूबाजूला आपण एकूण प्रत्येकी 2-2 संख्या शोधणार आहोत, जरी इथे 5 संख्या म्हटलेल्या असल्या तरी सुद्धा, कारण की आपल्याला समसंख्यांचीच सरासरी दिलेली आहे आणि समसंख्याच आपल्याला इथे शोधायच्या आहेत. तर 36च्या आधी येणारी समसंख्या कुठली आहे. पहिली 36च्या आधी 35 ही एक विषम संख्या आहे आणि 35च्या आधी येणारी 34 ही एक समसंख्या आहे. 34च्या आधी येणारी समसंख्या आणखी 32 आहे. 36 नंतर येणारी समसंख्या कुठली आहे 38 आणि यानंतर येणारी 40 ही आहे. अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या संख्या ज्या आहेत त्या शोधून काढलेल्या आहे. पुढे म्हटलेलं आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या ही आहे सगळ्यात लहान संख्या. ही आहे सगळ्यात लहान संख्या. ही सर्वात मोठ्या संख्येच्या किती पट आहे. आता सगळ्यात लहान संख्या जी आहे ती आहे 32 आणि ही 32 जी संख्या आहे ती मोठ्या संख्येच्या किती पट आहे. मोठी संख्या किती आहे 40 आहे. किती पट म्हणजे मोठ्या संख्येच्या किती पट म्हटलेलं आहे. आपण इथे पट म्हणजे आपण x लिहूया. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे सोडून घ्यायचं. अर्थातच आपल्याला याला संक्षिप्त रूप द्यायचं आहे, म्हणजे दोनही संख्यांना आपण एकाच पाढ्याने आपण भाग देऊन याला संक्षिप्त रूप देऊ शकतो. तर आपण 4×8 32 आणि 4×10 40. आणखी याला सोपं रूप आपण देऊया 2×4 8 आणि 2×5 10. यापेक्षा सोपं रूप किंवा संक्षिप्त रूप आपल्याला याला देता येणार नाही आणि म्हणून आपलं जे उत्तर आहे ते आलेलं आहे 4/5 आणि दिलेल्या पर्यायापैकी पर्याय क्रमांक 3 4/5 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे इथे आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे की सगळ्यात लहान संख्या ही सर्वात मोठ्या संख्येच्या 4/5 या पटीमध्ये आहे. तर अशा प्रकारे आपण हे जे उदाहरण आहे ते सोडवू शकतो. तर अशा प्रकारे आपण आज सरासरी या प्रकरणावर आधारित काही महत्त्वाची उदाहरणं पाहिलेली आहेत. याच प्रकरणावर आधारित आणखी काही महत्त्वाची उदाहरणं आहेत ती आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. तर आपण हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.